मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 2,42,00,000 रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इन्कम टॅक्स आणि जीएसटी भरण्याच्या नावाखाली बनावट आयडी आणि पासवर्ड तयार करून बांधकाम व्यावसायिकाची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गोविंदनगर नाशिक येथील कैलास भाऊसाहेब कराळे यांनी धनंजय कन्स्ट्रक्शनच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. संशयित कायदेशीर कर सल्लागार ज्ञानेश्वर कदम आणि त्यांची मुले ललित व शशांक कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार 1997 साली व्यावसायिक ओळख झाल्यानंतर कराळे यांनी ज्ञानेश्वर कदम यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. 2019 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत कदम यांनी आपल्या मुलांची ओळख करून देत ते आयकर व जीएसटीचे काम पाहतात आणि सीए असल्याचं भासवलं. त्यानंतर कराळे व त्यांच्या कंपनीची सर्व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. जीएसटी नोंदणी करताना ललितने स्वतः आयडी व पासवर्ड तयार केला आणि मोबाईलवर येणारे OTP घेऊन संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवले. कराळे यांनी विश्वासाने वेळोवेळी कोट्यावधी रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले. मात्र जीएसटी व आयकर भरल्याच्या पावत्या मागितल्यानंतर संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. अखेर संशय आल्याने कराळे यांनी पातर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात धाव घेतली. तपासणी दरम्यान 2019 पासून केवळ सुमारे 1 ते सव्वा कोटी रुपये जीएसटी भरल्याचं तर तब्बल 1,24,00,000 रुपये थकीत असल्याचं उघड झालं. त्यावर दंड आणि व्याजासह एकूण 2,42,60,000 रुपयांची थकबाकी असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कराळे यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशीत दोघांनीही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं कबूल केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान संबंधित दोघे सीए नसून फक्त सल्लागार असल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.